विरोधकांनी त्यांनाच माहिती आहे की आपण विकास काही केलेलाच नाही. तर आता नगरपंचायत निवडणूक ही अटीतटीची होईल. आता ह्या अटीतटीच्या लढतीमध्ये 100% महायुती येणार. सत्य 13 तर सीटा येणार, अधिक नगराध्यक्ष होणार. शहराचा विकास म्हणजे फक्त नाले रस्ते हे करून विकास होत नाही. ज्याला मिळायला पाहिजे त्याला नाहीच. जे प्रस्थापित आहे त्यांची नातेवाईक आहेत ह्यांनाच मिळालाय रोजगार. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दर्शक हो नमस्कार. के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. निवडणूक आयोगाकडून नगरपालिका, नगरपंचायत व नगर परिषदांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्व शहरात आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी बघायला मिळते. सर्वत्र राजकीय वातावरण तापलं आहे आणि अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला पोहोचलाय. आणि या अनुषंगाने राजकीय वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी आपण पोहोचलोय शिराळा शहरामध्ये. तसं बघायला गेलं तर शिराळा या शहरामध्ये प्रत्येक निवडणूक ही अत्यंत चुरशीनं होत असते. तर शिराळा नगरपंचायत अंतर्गत शहराचा कितपत विकास झालाय, अजून देखील प्रलंबित प्रश्न काय आहेत, त्याचबरोबर येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि एकूणच नागरिक कौल कोणाला देणार आहेत, या सगळ्यांचा आढावा आपण या रिपोर्टमधून घेणार आहोत. तर जाणून घेऊयात शिराळाच्या राजकीय आखाड्यात सध्या काय सुरू आहे. अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत. एक तरुण म्हणून काय मानसिकता आहे आणि शहराचा विकास झालाय काय सांगाल? विकास तर म्हणावाचा काय झालेला नाही का मागे, असं झालं. मग आता तरुण पिढीला चान्स दिला पाहिजे तर होईल विकास वगैरे. काय कोण कौल देईल? जनता कुठली कौल देईल? कोणाला कौल देईल जनता? बघायलाच की शिवसेना बीजेपी जनता कौल दिली. असं काय आता परिवार जनता मागते ना. परिवार केंद्रात सरकार आहे, बीजेपीचं महाराष्ट्र सरकार आहे, त्यामुळे निधी बिधी आपल्या होते. त्यामुळं असं काय अजून प्रलंबित प्रश्न आहे शहराचे काय वाटतं? काय पाण्या बिण्याचं आता जुनी पाईपलाईन किती वर्ष झालं चालू आहे, ती नवीन झाली पाहिजे. बस दुसरं काय म्हणा. अनेक वर्षांनी दादा निवडणुका होत आहेत. काय सध्या वातावरण आहे शिराळ्यामधलं? शहराचं वातावरण एक नंबर चांगलं आहे. कारण भविष्यातील म्हणजे आमची पारंपरिक जी नागपंचमीचा जो विषय होता तो चांगल्या प्रतीने मांडल्याबद्दल किंवा चांगल्या प्रतीने त्याचा निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही समाधानी आहे. सत्यभावने तो विषय मांडून आमच्या शिराळकरांचा एक जो मानाचा जो मुद्दा होता त्याला सक्सेसफुली जो निर्णय दिला तो आम्हाला मान्य आहे. शिराळाचा विकासच झाला नाही असं म्हणतात बरेच जण. शहराचा विकास म्हणजे फक्त नाले रस्ते हे करून विकास होत नाही. आता मेन आता त्यांची आमच्या अनुषंगाने काय आहे की आम्ही एक स्पोर्टचा खेळाडू. शहरात एक प्रॉपर अजून म्हणजे विद्यार्थ्यांना ग्राउंड नाही, तर ग्राउंड संकुल व्हावं, क्रीडा संकुल व्हावं. आपलं आता शहरात क्रीडा संकुल मंजूर झालं पण ते मागलेलं गेलं का गेले त्याचा कोणी विचार केला का? काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत जनतेचा जो कौल जाईल तो जनता म्हणून तुमची भूमिका काय असते? आमची भूमिका अशी आहे की आता आमचा जो नागपंचमीचा मुद्दा होता तो प्रॉपर सत्तूभाऊनी केलेला आहे. आमच्या विद्यार्थ्यांची किंवा आमच्या ज्या मुलांची जी एक अपेक्षा होती ती आम्ही त्यांच्याजवळ मांडलेली आहे की क्रीडा संकुल वगैरे आमच्यात व्हावं. तिने आम्हाला ते आश्वासन पण दिलेले आहे क्रीडा संकुल शहरात केलं जाईल किंवा जे आमचे साफ स्वच्छता वगैरे शौचालय. आता शहरात कोटी तुम्ही जर बघितलं तर शौचालय कोटीच नाही, पण आता 9 नंबर वार्डामध्ये आतमध्ये एक 5 शौचालय पण मंजूर केलेले आहेत त्यांनी. त्याचं आता बांधकाम चालू वगैरे करतील ते. आमच्या अनुषंगाने तर ते आमच्यासाठी काम करतायत. नगरपंचायतीची निवडणूक आहे आणि त्याबद्दल काय वाटतंय? आता नगरपंचायत निवडणूक ही अटीतटीची होईल असं वाटतंय, पण भविष्यात सत्तूभाऊंच्या विचारसरणीतून ही चांगल्या प्रकारची निवडणूक होईल व असं वाटतंय की सत्तूभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतचा झेंडा हा सत्तूभाऊ यांच्या कार्यशैलीखाली जाईल. अजूनही शहरात बेरोजगार युवकांची संख्या जास्त आहे, त्यांच्या हाताला रोजगार नाही. काय वाटतं यावर? आता रोजगाराचं प्रत्येक जण हा नोकरी करू शकत नाही. आपण युवकांनी पण ध्यानात घेतलं पाहिजे की प्रत्येक जणांना नोकरी करण्यासाठी हा योग्य नाही. त्यांनी पण कुठेतरी व्यवसायात उतरलं पाहिजे. उलट आमच्या प्रौढ जे व्यक्ती आहेत, आता जे उदाहरणार्थ आमचे महेश पाटील जे असतील त्यांनी आम्हाला सहकार्य करून मला आता स्वतःचा माझा ज्यूसचा काढा त्यांनी टाकून दिला. त्यांच्याच मोलातून सहकार्यातून मला हा धंद्याचं त्यांनी प्रोत्साहन दिलं. प्रत्येक जण नोकरी करू शकत. काही जे मोठे लोक आहेत त्यांनी पण असं केलं पाहिजे की जे आता बेरोजगार मुलं म्हणतो आपण, बेरोजगार कोणामुळे तुम्ही त्यांना थोडं सहकार्य करा ना, त्यांना तुम्ही धाडस द्या, प्रोत्साहन द्या की बाबा तू प्रत्येक नोकरी करू शकतो ना. निवडून आल्यावर शहराचा शाश्वत विकास होऊ शकतो.
पृथ्वीसिंग नाईक बाबा नगराध्यक्ष झाले का वाटते? कारण ते युवांसाठी करतायत युवकांसाठी धडपडतायत आता कोणता आम्हाला जर कोणती अडचण आली रात्री 12ला जरी फोन केला तर ते तिथे हजर राहतात किंवा दुसरा कोणता मुद्दा असला म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात जरी कोणती अडचण आली किंवा कोणी ओळखीचा नाही त्यांच्या पण हक्काने एक मित्र म्हणून जर त्यांच्याजवळ कोणी गेले तर तो 100% त्यांचं काम करतील याची ग्वाही देतात. आता तुम्ही एक युवा म्हणून मतदानाचा अधिकार बजावताय, काय नेमकी तुमची भूमिका असणार आहे? आपली भूमिका म्हणजे पृथ्वीबाबांनाच मतदान करायचे, कारण का ते युवकांना प्रोत्साहन करतात की कधी पण त्यांना बोलवलं ते येतात. ते आता आपल्या नवीन पिढीसाठी MIDC मध्ये प्लॉट घेणार आहेत, त्यांना युवकांना काम देणार आहेत जास्त. अजूनही शहराचा विकास झालाच नाही, काय वाटते? आता इथनं पुढं विकास चालू होणार आहे. आता सत्तूभाऊंची सत्ता आल्या सगळीकडं, त्यामुळे त्यांच्या अंडर काम करणार आपले पृथ्वीबाबा, त्यांच्या थ्रू सगळं काम होणार आहे, ही गॅरंटीज आहे. काय प्रलंबित प्रश्न आहेत शहरातला? प्रश्न म्हणजे आता बेरोजगारी, परत बायो टॉयलेट्स अवेलेबल होणार आहेत आता आपल्याकडे इकडे, आणि तरी शैक्षणिक सुविधा पाहिजे, हॉस्पिटल एक पाहिजे चांगलं. विरोधकांकडूनही जोरदार प्रचार करण्यात येतोय, काय सांगाल? विरोधकांकडून आता त्यांनी आल्यातच, पण आपला पण जास्त प्रभाव आहे त्यांचा. अनेक वर्ष प्रशासक देखील इथे होतं, काय त्यांच्या काळात विकास कामं झाली? नाही, त्यांनी काय रस्ते नाले करून विकास नाही होत ना, बरोबर आहे. बाकी पण शैक्षणिक आपलं केलं पाहिजे, हॉस्पिटल एक पाहिजे. आपल्या शिराळा भागात असं एक कॉलेज नाही चांगलं म्हणावं, डिग्रीचं हॉस्पिटल, डिप्लोमाचं एक चांगलं कॉलेज. आपल्याला बाहेर जायला लागतं दुसऱ्या गावात, इस्लामपूरला जायला लागतं, सांगली, कोल्हापूर. अनेक वर्षांनी निवडणूक होत आहेत, काय सध्या राजकीय वातावरण आहे शहरामध्ये? शहरामध्ये राजकीय वातावरण आता चांगलंच आहे. पृथ्वीबाबा आपल्या नगराध्यक्ष पदासाठी पाहिजेलच आहे. काही युवक पिढीसाठी नगराध्यक्ष पदासाठी पृथ्वीबाबा हे उमेदवार आपल्या अग्रेसर आहेत. पृथ्वीबाबांच्या फंडातून भरपूर कामे झालेली आहेत. त्यांनाच एवढी पसंती काय? मागच्या 40 वर्षापूर्वी ग्रामपंचायत जी होती यांच्याकडे होती, त्यांच्या काय फंडातून कामं व्यवस्थित झालीच नाही. पाहिजे अशी कामं, मोरणा धरणापासून जी पाईपलाईन आलेली आहे त्यांच्या त्या पाईपलाईनला किती छिद्रे पडले आहेत, पाईपलाईन लिकीज आहे, मग दूषित पाणी पुरवठा होत आहे शहरासाठी, रोगराई पसरू शकत्या. डम्पिंग ग्राउंड्स आहे बघा, ते आपल्या ग्रामपंचायत पाठीमागं आजोबाच्या पाठीमागं यांचा कचरा टाकून चालू आहे नगरपंचायतचा. त्यासाठी विल्हेवाट कशी लावली जाईल, त्याच्या पाण्याची काय विल्हेवाट होऊ शकत नाही. तिथं मागं शाळेची मुलं पण आहेत, ती रोगराई पसरू शकते. काय होईल या निवडणुकीत? काय म्हणलं? या निवडणुकीत काय होईल? पृथ्वीबाबा एकंदरीत बघायला गेलं तर अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत, काय नेमकी चुरस असणार आहे या निवडणुकीत? थोडीफार चुरस होऊ शकतात, असं प्रत्येक उमेदवार वर जाऊ शकेल, खाली उमेदवार होऊ शकेल, वर खाली वरू शकेल असं. अनेक वर्षांनी शहरात निवडणुका होत आहेत, काय एकंदरीत शहराचं वातावरण आहे, काय सांगाल? शहराचं वातावरण बघितलं तर महायुती आघाडीसाठी पोषक वातावरण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 40 वर्षामध्ये नाईक घराण्याची सत्ता होती इथे, कारखाने गटाची. आज त्या 40 वर्षामध्ये जर शिरायचं वातावरण बघितलं तर तसं ज्या पद्धतीने डेव्हलप व्हायला पाहिजे तशा पद्धतीने डेव्हलप झालेलं दिसत तर नाही. आणि आताची जी निवडणूक आहे ते आता विकासावरच लढवायची चालू आहे की शिराळकरांना काय पाहिजे की तर रोजगार पाहिजे. आता ह्या सोमवार पेठेमध्ये बघितलं तर शिराळमध्ये तुम्हाला महिलांच्यासाठी एकही शौचालय दिसणार नाही कुठंच. ते जे प्रस्थापित होते त्यांच्याकडून अपेक्षा होते की वा त्याला इथं काहीतरी करायला पाहिजे, पण ते होताना काही दिसत नाही. पण आता ह्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये सगळ्यांच्यासाठी म्हटलं तर सर्वांच्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी काहीतरी पाहिजे, शौचालय पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एखादं उद्यान पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यांनी संविधानाचा आपल्याला लाभ दिलाय त्या दृष्टिकोनातून काम होताना दिसतच नाही. आणि ते आता बाबासाहेबांचं पुतळ्याचं शिष्यभीकरण आता काय म्हणावं घेतलंय सत्यजित देशमुख भाऊनी. दुसरी गोष्ट परत अण्णाभाऊ साठेंचं स्मारक एक आहे. शिराळ्याच्या संभाजी महाराजांच्यासाठी ती मंजूर निधी झालाय, पण तो कोणी दिलाय? निधी जो दिलाय तो महायुतीच्या सरकारनं दिलाय. जरी त्यांनी जर ते मंजूर करून आणला असेल पण ती देताना कोणी दिलंय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीच ते दिलाय निधी. त्यासाठी शिराळ्यामध्ये आता रोजगाराच्या संधी पण उपलब्ध नाहीत.
आता इथं कसं रोजगार आहे, पण कसं आहे तुटपुंजाच आहे. म्हणजे ज्याला मिळायला पाहिजे त्याला नाहीच. जे प्रस्थापित आहे, त्यांचे नातेवाईक आहेत, ह्यांनाच मिळाला आहे रोजगार. जे सर्वसामान्यांच्यासाठी तो रोजगार नाहीच आहे इथं. तेवढ्यासाठी महायुतीच्या सरकारनं किंवा सत्यजित भाऊनी आपल्या MIDC मध्ये 2 मोठे प्रकल्प आणायचं असं त्यांच्या मनामध्ये आहे. ते जर आणले ते जवळजवळ 5,000 ते 1,500 बेरोजगारांना रोजगार मिळू शकेल अशी आशा आहे. त्यासाठी महायुतीच्या बाजूने आम्ही मतदान करणार आहे. अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारेल काय वाटतं? आता ह्या अटीतटीच्या लढतीमध्ये 100% महायुती येणार. सध्या 13 तर सीटा येणार, अधिक नगराध्यक्ष होणार. विरोधकांकडून अशी टीका होती की काय विकास झालाच नाही, काय वाटतं? विरोधकांनी त्यांनाच माहिती आहे की आपण विकास काही केलेलाच नाही, तर काहीच नाही. तसे त्यांच्या दृष्टिकोनात आता उदाहरणार्थ म्हणलं तर नागपंचमीसाठी आम्ही ॲडव्होकेट भगतसिंग नाईक म्हणून आहेत, त्यांनी 2000 पासून इथं आम्ही प्रयत्न केले, आंदोलनं केली. आमचे परत ते SP होते, त्यांनी सुद्धा ते मोडतोड केली, आमच्या गाड्याची वगैरे सुशोभीकरण केलेले. त्याला भगतसिंग नाईकांनी पुढे होऊन ते स्वतःहून ते मंडप परत उभा केला आणि नागपंचमी साजरी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. त्यांच्या मागे शिराळकर कोणी त्यावेळेला उभा राहिले, कोणी प्रस्थापित सुद्धा उभे राहिले नाहीत. आता त्याच्या निमित्तानं आता आपलं महायुतीचं सरकार उभं राहिले. अमित शहानी तो शब्द दिला आणि तो पाळला, आणि आता हे झालेल्या आमदारांनी तो शब्द खरा करून दाखवला. नागपंचमी साजरी चांगल्या पद्धतीने साजरी झाली आणि युवकांचा उत्साह त्याच्यामध्ये भरपूर दिसला. आगामी काळात कोण निवडून आल्यावर शहराचा शाश्वत विकास होईल? महायुती सरकारच, महायुतीची जर आली तर 100% इथं बदल होणार का तर होणार, याची पूर्ण खात्री आहे. आणि त्याच्या दृष्टिकोनातून पुढे पावलं चालू आहेत का तर आहेत. आणि आता निधी मंजूर झालेला आहे आपल्या शिराळा नगरीसाठी, पण तो आचारसंहितेमुळे तो काय आता देता येत नाही किंवा खर्च करता येत नाही. वर्षांनी आता निवडणूक होत आहे, तसं शिराळाचा विकास झालाय का? शिराळाचा विकास झालाय. काय काय झालं? काय रस्त्याचं हेच झालंय. अनेक लोक असं म्हणतात की अजूनही विकास झाला नाही शहरात. तशी बरीच काम आहेत. दुसरी गोष्ट ही मंडई बसत्या का नाही आमची इथे, त्यामुळे ट्रॉफिकची अडचण येते. परत याचं हे आहे आपलं शौचालयाची अडचण आहे. शौचालयाचा महत्वाचा प्रश्न म्हणजे ही मंडई इथनं आणली पाहिजे बाजारपेठेत. ही ट्रॉफिक ही गाड्याही लागतात का नाही, त्या गाड्याच ही होते. तर निवडणुका पण आहेत असं म्हणतात. आहेत. काय वातावरण आहे? वातावरण काय दोन्हीकडचं बरी आहे. काय बाजी कोण मारला सर? बाजी काय इलेक्शन घासून समसमान होईल. काय जी मागची मंडळी होती त्यांनी काय विकास केला का? विकास झालाय की तसा विकास झालेला नाही म्हणायचं काय काम नाही. विकास आहेच. कारण नदी प्रशासन पण होतं, होतंय की प्रशासन. जोरदार टीका टिप्पणी देखील होती आहे दोन्ही गटाकडून. हो दोन्ही गट. त्या वर्षी काय सत्तूभाऊंचं पण काम चांगलं आहे, मानसिंगभाऊंचं पण होतंय. एकंदरीत काय चुरस पाहायला मिळणार या निवडणुकीत? चुरस म्हणजे दोघात कट्टर म्हणजे असं कोण येईल काय सांगू शकत नाही. असं काटाव इलेक्शन होणार. शहराचा विकास झालेलाच आहे सगळा, पण आता आम्ही जास्त करून इथं नसते, त्यामुळे आम्हाला काही जास्त बोलता येत नाही. अनेक लोक असं म्हणतात की अजून विकासच व्हाय नाही झाला विकास. तर निवडणुका आहेत असं म्हणतात. काय एकंदरीत वातावरण सध्याचं? वातावरण आता काय सध्या सांगू शकत नाही. वातावरणाचं अजून 2 दिवसांनी माहिती पडेल, आताच काय माहिती नाही. कारण लोकांच्या मनातलं आपल्याला समजलं पाहिजे ना सगळ्या गोष्टी. अजून काय सांगू शकत नाही तसं. काय नेमकी चुरस पाहायला मिळणार आहे निवडणूक? निवडणुकीला चुरस तर आहेच. काय 100% चुरस पाहायला मिळणार आहे? हे दोन्ही पार्ट्यांची चुरस लागणार आहे. अभिजित नाईक आणि बाबा नाईक यांच्यातच चुरस आहे. काय यातनं कोण बाजी मारला असं वाटतं? हे काय आपण आता सध्या सांगू शकत नाही. आता अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत, काही शिराळा शहराचा विकास झालाय का? झालाय. काय काय झालंय? नाले, रस्ते, पाण्याची स्कीम. आता अनेक मंडळी असं म्हणतात की अजून देखील शहराचा विकास झाला नाही असं म्हणतात. मूलभूत गरजा ज्या आहेत त्या म्हणजे झाल्यात. नाले, रस्ते झाल्यामुळे काय या निवडणुकीत काय चोरस असणार आहे? कशा संदर्भात म्हणजे निवडणुकी संदर्भात काय चोरस असणार आहे? शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस. ओके. काय एकंदरीत बाजी कोण मारेल तुम्हाला काय वाटतं? काय सांगू शकत नाही. जनता दोन्हींचाही प्रचारांचा चांगला आहे. प्रचार करण्याचं त्यांचं प्रत्येकाची पद्धत आहे ती चांगली आहे आणि सगळ्यांचा जोर आहे. कोण
कोण निवडून आल्यावर शहराचा शाश्वत विकास होईल? माझ्या दृष्टिकोनानं तर आता वरती राज्यात सरकार आहे ते भाजप शिवसेनेचं आहे, केंद्रातही तेच आहे. त्यामुळे ते जर आले इकडे तर विकास होईल, तर वरनं निधी येईल त्या पद्धतीने होईल. काय अजून प्रलंबित प्रश्न काय आहेत प्रमुख शहराचे? म्हणून प्रश्न म्हणजे एक तर इथं गावामध्ये एक ही टॉयलेट नाही, आणि टॉयलेट म्हणजे एकदम बिकट अवस्था आहे. आम्ही सुद्धा आता व्यावसायिकच आहे इथे, पण मालकांच्या गाड्याची नसल्यामुळे बाहेरच जावं लागतं, लांबपर्यंत जावं लागतं. 2 ठिकाणी फक्त टॉयलेट आहे, बाकी सगळं आहे. दादा नमस्कार. युवा म्हणून तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय भूमिका असणार आहे? मतदानाचा अधिकार बजावताना तर स्वतः विचार केला पाहिजे की कोणाला निवडून द्यायला कोण चांगलं काम करेल. कारण आजकाल नेते असे आहेत की आपण कोणाच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करताना विचार करूनच केला पाहिजे. अनेक वर्षांनी निवडणूक होत आहेत, काय हो शहराचा विकास झालाय का? शहराचा प्रामुख्याने तसा विकास झालेला नाही. जे माणसांच्या गरजा आहेत, उदाहरण तुम्ही कॉलेज, आपले इथे कॉलेज आहेत पण ते पाहिजे तसे प्रगतशील नाही आहेत. जे आपले इथे मेडिकल कॉलेज पाहिजे, त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे. एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे पण त्याही पाहिजे तसं विकसित नाही आहे, पाहिजे तसे स्टुडंट्स येत नाहीत. त्यामुळे एखादं जे इंजिनिअरिंग चांगलं कॉलेज की बाहेरच्या गावची मुलं आपल्या गावात येतील आणि चांगले शिकून त्यांचं नाव रोशन असं एक कॉलेज नाही आपल्या इथे. काय वाटतं या निवडणुकीत काय वातावरण असणार आहे? बाजी कोण मारणार आहे? वातावरण तसं दोघांची बाजी सेमच आहे. प्रत्येकानं प्रचार अर्थ झाला आहे आपला. आता बाजी तशी मारायची म्हणली तर शक्यतो दोन्ही एकाच लेवलचे आहेत. त्यामुळे सध्या तर मी काय सांगू शकत नाही कोण पाहिजे. कोणाचं पारडं जड आहे? पारडं दोघांचं सेमच आहे. प्रत्येकजण प्रत्येकाच्या ताकदीने प्रचार करतच आले. आता बाजी तरी सांगायचं गेलं सगळ्यात जास्त बहुतेक शिवसेना भाजप महायुती वाटते मला. विरोधकांकडून असं बोललं जाते की अजूनही विकास झाला नाही, याबद्दल काय वाटतं? विकास झालेलाच नाही पाहिजे तसा. कुठली टुरिस्ट प्लेस आपली इथे नागपंचमी आहे, नंतर आपलं बुलकोट किल्ला आहे, अंबामाताचं मंदिर आहे, नाथाचं मंदिर आहे. ह्याच्या इथे बाहेर असे टुरिस्ट लोक, बाहेरची माणसं असे पाहिजे ते आपल्या गावात येतच नाही आहे. त्यामुळे बिझनेसचा विकास म्हणून जा, अन्य कुठलाही विकास आहे तो तसा झालेला नाही. काय होईल या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत मी तर सध्या काही सांगू शकत नाही कोण होईल पण नाही. तर मी तर माझं मत चांगल्याच माणसाला देणार ते सांगू शकतो. तर दर्शक हो, आताच आपण शिराळा शहरातील नागरिकांशी संवाद साधला. शहरातील असणारे प्रलंबित प्रश्न, त्याचबरोबर अजून काय येथील नागरिकांच्या मागण्या आहेत, शिराळा नगरपंचायतच्या माध्यमातून शहराचा कितपत विकास झाला याचा सविस्तरपणे आढावा घेतला. आता शिराळा शहराची अखंड महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे. शिराळा शहराचा जो नागपंचमी सण उत्सव असतो तो पूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहे व अनेक जिल्ह्यातील नागरिक या नागपंचमी सणानिमित्त या शिराळा शहरात भेट देत असतात. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. कॅमेरामन सर्वेश देसाईसह समीर मकानदार, कोल्हापूर.